गुजरातमध्ये नर्मदा नदीच्या काठावर उभा असलेला आकाशालाही गवसणी घालणारा जगामधला सर्वात उंच असा भारताच्या एकतेचं जिवंत प्रतीक म्हणजेच स्टॅच्यू ऑफ युनिटी. आजूबाजूला निसर्गाने वेढलेले ते प्राणीविश्व आणि इथला प्रत्येक क्षण जणू आनंदाने भरलेला. तर चला सुरुवात करूयात या अविस्मरणीय प्रवासाला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन एक अशा धम्माल व्हिडिओमध्ये. घाबरलात ना? डायरेक्ट स्टार्टिंग आपण जर ट्रेनमध्ये केले, कारण तसं झालंच, खूप लेट झालेला आणि अचानक भयानक ठरली ट्रिप. आणि त्यात असं झालं की ट्रेन आहे 11:50 रात्री आणि आम्ही स्टेशनला पोहोचले 11:40 आणि ऍक्च्युली असं झालं, आमची वेटिंग तिकीट आहे, काहीच माहित नाही. इंडियन गव्हर्नमेंटच्या रूलनुसार आपल्याला वेटिंग तिकीटने प्रवास करायला अलाउड नाही. सो ऍज पर रूल, गव्हर्नमेंटच्या रूल प्रमाणे येऊन बसलोय या जनरल डब्यामध्ये. ऑप्शन नाहीये, ऍटलीस्ट इकडे जरी जागा भेटलीये. माहित नाही कसा होणार आहे प्रवास, फक्त एवढंच ठरवलेलं की स्टॅच्यू ऑफ युनिटीला जायचंय, गुजरातला जायचंय. पण एवढं नक्की इथून पुढे ठरवलंय. अचानक भयानक कधीच ट्रिप प्लॅन करायची नाहीये, ती पण इंडियन रेल्वेने, कारण खूप वाईट बेकार परिस्थिती झाली आहे. जनरलने प्रवास करायला लागतोय. अनएक्सपेक्टेड होतं, पण ऑप्शन नाहीये. तिकीट काढले, जायचं म्हटलं जायचं. कसं जायचं ते बघू पुढे. सो आपले मित्र बॅक साईडला बसलेत, आयुष्य इकडे, याचा पण ब्लॉग येणार आहे. सो नक्की ब्लॉग बघायसाठी पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सो आता आपण कधी भेटणार आहे माहिती नाही. डायरेक्ट आता झोपतोय मी आणि डायरेक्ट आता आपण बघूया कुठलं स्टेशन आहे तिकडे. सो ठीक आहे, डायरेक्ट आता आपण भेटूया, जिकडे भेटू तिकडे नाही तर डायरेक्ट अर्ली मॉर्निंग जो आपण एकता नगरला पोहोचलाय तिकडे भेटूया. चला, बाय बाय. गुड मॉर्निंग, स्ट्रेट अवे फ्रॉम गुजरात. सो आपण आलेलो आहे एकता नगर गुजरातला. फायनली 7 तासाची जर्नी कंप्लीट झालेली आहे आणि आपण पोचलो आहे एकता नगर गुजरातला. याच ट्रेनने आपण रात्री दादरवरून बसलो होतो. सो 7 तासाच्या प्रवासाने आपण पोचलो आहे एकता नगर गुजरातला. सो थंबनेलवर तुम्ही बघितलंच असेल, आपण चाललो आहे आज स्टॅच्यू ऑफ युनिटीला. सो ते एक्सप्लोअर करायचं आहे. बॅक साईडला मस्त सनराईज झाला आहे आणि सगळे प्रवासी वर्ग उतरलेत एकता नगरला गुजरातला. फर्स्ट टाईम आहे माझा गुजरातमध्ये. सो पुढे खूप काही एक्सप्लोअर करायचं आहे. सो आपल्यासोबत आपले नवीन मेंबर्स आहेत ह्या साईडला, ते स्टोरीज कॅप्चर करत आहेत. सो जाऊया आता पुढे. एक होमस्टे बुक केला आहे, तिकडे रिफ्रेशमेंट वगैरे करूया. हाय गाईज, नमस्कार. सो सिद्धेश ब्लॉग हा पण आपला एक मित्र आहे गाईज, जो प्लीज कंटेंट मला फॉलो बनवतो. करा इंस्टाग्राम. आता आपण होमस्टेमध्ये जाऊन रिफ्रेश होऊन डायरेक्ट पुढे निघूया. पहिला आपण जंगल सफारी आणि पेट झोनला जाणार आहे, जे की इकडचं फेमस आहे. त्यानंतर आपला दुपारी जो स्लॉट आहे तो स्टॅच्यू ऑफ युनिटीला आहे. सो डायरेक्ट आता रूमवर भेटूया. रूम टूर पण तुम्हाला थोडी दाखवतो. सो चलो. सो या बाजूला आहे टेरेस, जिथून आपण आता खाली आलो आहे आणि ह्या साईडला अजून भरपूर रूम आहेत. सो आपली रूम आहे 201. जाऊयात आपण रूममध्ये. सो ही आहे आपली पूर्ण रूम. रूममध्ये AC वगैरे परफेक्ट आहे. त्यानंतर हा बेड आहे किंग साईज आणि ह्या साईडला हा मगाशी सनराईज झालेला व्ह्यू आहे. मस्त रूम आहे. आणि ह्या साईडला आहे वॉशरूम. गीझर आहे गरम पाण्यासाठी. त्यानंतर वेस्टर्न स्टाईल वॉशरूम. अशा प्रकारे ही रूम बनवली आहे. सो आता मी फ्रेश होतो, त्यानंतर आपण
डायरेक्ट स्टॅच्यू ऑफ युनिटीलाच भेटूया. चला. सो आता आपण चाललो आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या तिकडे, जिथून आपल्याला फ्री बस आहे, जे की श्रेष्ठ भारत भवन असं त्या बस स्टॉपचं नाव आहे. स्टेशनवरून पण बस आहेत, बट आता आपण आपल्या होमस्टे तिथून आलो आहे आणि मस्त असं पूर्ण AC कंपार्टमेंट आहे आणि बॅक साईडला दिसत आहे ती आहे आपली फ्रीवाली बस. सो आता आपण बसमध्ये जाणार आहोत. अशा प्रकारे या बस आहेत. ह्याच बसमधून आता आम्ही आलो आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीला, श्रेष्ठ भारत भवन जे की बस स्टॉप आहे तिथून. मल्टिपल बस आहेत, फ्रिक्वेन्सी जास्त आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही फ्रीमध्ये येऊ शकता. सो माझं रेकमेंडेशन आहे की तुम्ही फ्रीमध्ये या, कारण रिक्षावाले इकडे यायला 400 ते 500 रुपये मागतात. तर तुम्ही जर तिकीट काढली असेल किंवा नसेल स्टॅच्यू ऑफ युनिटीला येणार असाल तर स्टेशनवरून आणि श्रेष्ठ भारत बसस्टॉपवरून तुम्हाला अशा बसेस आहेत फ्रीमध्ये, त्या पण AC बसेस. सो मोस्टली रेकमेंडेड या बसनीच या तुम्ही. बघा किती फ्रिक्वेन्सी जास्त आहे. आणि समोर दिसत आहे तो आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी. तो मित्रांनो आता आम्ही आलो आहे पेड झोनला. या साईडला आहे पेड झोन आणि ह्याच्याच बॅक साईडला आहे ते आहे जंगल सफारी. समोर गेट आहेत आणि ती बॅक साईडला जी बस होती तीच आम्हाला आता सोडून गेली आहे. सो स्टॅच्यू ऑफ युनिटीपासून 1 ते 1.5 किलोमीटरवरती आहे, बट या साईडला तुम्हाला फ्री बस सेवा असल्यामुळे आपण मस्त पणे ACच्या थंड हव्यातून येऊ शकतो. सो फर्स्टली आपण आता पेड झोनमध्ये जाऊयात आणि त्यानंतर आपण जाणार आहे जंगल सफारीला. सो चला. आता पेड झोनमधून आत्ताच जस्ट बाहेर आलो आहे आणि या साईडला जंगल सफारीला चाललेलो आहे. सरदार पटेल झूलॉजिकल पार्क असं या पार्कचं नाव आहे. सो आता आपण त्या साईडला चाललो आहे. सो चला. जंगल सफारी जी आहे आपली त्याच्या झूमध्ये एंट्री केली आहे. याची पर पर्सन तिकीट आहे 200 रुपीज. याचा टाईम नाही आहे, सकाळी 8 ते रात्री 6पर्यंत, म्हणजे संध्याकाळी 6पर्यंत ते चालू असतं. तर इकडे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी बघायला भेटणार आहे, ते तुम्ही पुढे बघणारच आहात. खूप गरमी आहे, आत्ता फेब्रुवारी चालू आहे तरी पण इथे खूप गरमी आहे. सो तुम्ही मोस्ट प्रिफरेबल विंटरमध्ये या इकडे, असं मी सजेस्ट करेन. सो आता तुम्ही एन्जॉय करा पुढे सगळे ॲनिमल्स. चलो. साईडला तुम्ही बघत असाल ते आहेत लायन्स. सध्या दुपारी 11:30 झालेत, त्याच्यामुळे आता ते सुस्तावले. मला दिसत असेल त्या साईडला आहेत ते लायन आहेत. आणि इकडे
खड्डा केलाय मोठा, काय तर उडी मारून ते येऊ नये म्हणून. हे बघा, तो समोर जो दिसत आहे तो आहे ब्लॅक पॅन्थर. तो आपल्या भारतामध्ये रेअरली दिसतो. तो सरदार पटेल झुलॉजिकल पार्क जे एकतानगर गुजरातला आहे तिकडे आहे. आता सध्या तो शांतपणे बसला आहे कारण दुपारचे 12 वाजलेत आणि ऊन आहे. आणि त्याच्याच जोडीला इंडियन लेपर्ड म्हणजे हा बिबटे आपला ते आहे. सध्या प्राणी सुस्तावलेत सगळे. समोर दिसतोय तो आहे गोरिला. तो समोर दिसतोय तो आहे झिरा, साऊथ आफ्रिकन झिरा. आणि त्याच्या बाजूला आहे ते झेब्रा. या साईडला पण आहे झेब्रा. आत्ताच तुम्ही झू जंगल सफारी बघितली असेल. सो आता आपण चाललो आहे जे मेन अट्रॅक्शन आहे एकतानगरमधलं ते म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी. सो आत्ता 12:30 झालेत. खूप ऊन आहे. ऑलमोस्ट 30 to 32 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. सो खूप गरम होत आहे. बॉडी पूर्ण डिहायड्रेट झाली आहे. सो आता जाऊयात आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या दिशेने. जंगल सफारी कशी वाटली नक्की मला खाली कमेंटमध्ये सांगा. ऊन खूप असल्यामुळे खूप थकवा जाणवतो आहे, बट ठीक आहे, आम्ही बघतो आहे, ट्राय करतो आहे. सो ठीक आहे, बघूयात आपण, जाऊयात स्टॅच्यू ऑफ युनिटीला. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. चला. फायनली आता आपण पोचलो आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीला. बॅक साईडला तुम्ही बघत असाल की वेगवेगळ्या टप्प्यातल्या लाईन आहेत. आपली आहे लिव्हिंग गॅलरीची तिकीट, ही आहे 380 रुपीज पर पर्सन. सो एक्सप्रेस एंट्री पण आहे, ही 1530 रुपीज आहे. बॅक साईडला तुम्ही बघत असाल. आणि आपली आहे नॉर्मल 380 रुपीजवाली लिव्हिंग गॅलरीची तिकीट. आपण 45th फ्लोअरवरून ते बघणार आहे. सो चला जाऊया. फायनली आता आपण पोचलेलो आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या बरोबर खाली. आणि हा दिसत आहे तो आहे पूर्ण स्टॅच्यू ऑफ युनिटी. जगातील सर्वात उंच मूर्ती किंवा पुतळा हे बोलू शकतो आपण, अशी याची ओळख आहे. आणि हा आहे आपल्या भारतामध्ये गुजरात केवडिया एकतानगर इथे. तो आता आपण जाणार आहोत त्याच्या ऑलमोस्ट छातीच्या तिकडे. ऑलमोस्ट 45th फ्लोअर आहे असं बोलतात. सो जाऊयात आपण आता वरती. खूप ऊन आहे, डिहायड्रेशन होते बॉडी, बट आपण मस्त व्ह्यू एन्जॉय करू. चला.
आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या आतमध्ये. जगातील सर्वात उंच पुतळा अशी ज्याची ख्याती आहे तो म्हणजे इंडियामधील सरदार वल्लभभाई पटेल यांचा एकतानगरमधील केवडिया या शहरात असलेला पुतळा. सो ह्याची जी उंची आहे ती 182 मीटर एवढी आहे आणि जगातील सर्वात उंच पुतळा अशी ह्याची ख्याती आहे. सो आता आपण आलेलो आहे आतमध्ये आणि इथून आता आपण जाणार आहोत पुतळ्याच्या तिकडे ज्या 2 लिफ्ट्स आहेत त्याच्यामधून. पुतळ्याचे 2 पाय आहेत, त्याच्यातून 2 एलिव्हेटर लिफ्ट्स आहेत. तिथून आपण पुतळ्याच्या ऑलमोस्ट चेस्टच्या भागापर्यंत जाऊ शकतो, जो की 45व्या माळ्यापर्यंत जाईल असं बोलतात. आणि 2 लिफ्ट आहेत त्याच्यामुळे गर्दी होत नाही, बट त्याच्यासाठी तुम्हाला स्लॉट्स दिलेले असतात. एका स्लॉट्समध्ये 1000 पीपल्स ॲट अ टाईम सोडतात. सो नक्की तुम्ही ऑनलाईन तिकीट बुक करताना स्लॉट्स नक्की बुक करा. आणि तिकीट्स वेगवेगळ्या डिफरन्समध्ये आहेत. एक्सप्रेस तिकीट आहे, तिकडे तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता एक्सप्रेस एंट्री. आज गर्दी नाही एवढी, सो त्यामुळे आपण डायरेक्ट आता एलिव्हेटर्स थ्रू पुतळ्याच्या चेस्टच्या भागात जाऊयात आणि अजून पुढे आपल्याला पण गाईड भेटेल तर ती इन्फॉर्मेशन आपल्याला भेटेल. तोपर्यंत आता गर्दी नाही आहे, तो आपण जाऊया वरून पण व्ह्यू एन्जॉय करू. तोपर्यंत तुम्ही बाकीचे सिनेमॅटिक शॉट्स एन्जॉय करा. मित्रांनो फायनली आता आपण आलेलो आहे विविंग गॅलरी जी बोलतात स्टॅच्यू ऑफ युनिटी चेस्टच्या पार्टमध्ये. सो बॅक साईडला तुम्ही बघू शकता हे जे पूर्ण आहे ते लोखंडाचं स्ट्रक्चर, पूर्ण लोखंड यूज केलं आहे. पूर्ण लोखंडावरती हा पुतळा उभा आहे. आणि बॅक साईडला तुम्ही बघू शकता खाली अशा मस्त लाईटिंग हे लोखंड त्याच्यावर पूर्ण पुतळा उभा आहे. आपण आता चेस्टच्या भागामध्ये तिथून आपण पुढून जबरदस्त व्ह्यू बघणारच आहे. तोपर्यंत तुम्ही हे एन्जॉय करून हा दिसत आहे तो नर्मदा नदीचा बॅक व्ह्यू आहे. वॉटर त्या साईडने आलेलो पूर्ण. अरे मध्ये फाउंटेन पण आहे वाटतं बघ. फाउंटन नाही पूर्णपणे बघू शकतात की लोखंडाचं स्ट्रक्चर आहे. 182 मीटर असा पुतळा आहे. स्वतः आपण विविंग गॅलरीतून एन्जॉय करूया शॉर्ट्स. कम्युनिटी बघून झाल्यानंतर परत आम्ही हॉटेलला गेलेलो आमच्या आणि फ्रेश होऊन परत आलेलो आहे. सो आमची बुकिंग आहे, 10 मिनटं राहिलेत लेझर शो चालू व्हायला. पाठी तुम्ही बघत असाल ह्या साईडला सगळी गर्दी आहे. सो गर्दीत पब्लिक बसली. चला आपण आपली जागा पकडूया आणि लेझर शो एन्जॉय करूया. चलो. शारद तुम
फायनली स्टॅच्यू ऑफ युनिटीचा हा आपला ब्लॉग्स आज इथे संपत आहे. सकाळी आपण ह्या स्टेशनवरून आपली जर्नी स्टार्ट केलेली आणि ह्या स्टेशनवर आपली आज जर्नी आपण एंड करतो. ब्लॉग जास्त मोठा होऊ नये म्हणूनच मी आज इथे सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की खाली कमेंटमध्ये सांगा. जे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एक अशा व्हिडिओमध्ये, नवीन एक अशा स्टेटमध्ये. सो बाय बाय.